ए म्हातारे, असले चाळे करण्यासाठी तुम्ही या घरामध्ये राहता का? म्हातारपण झालं आहे, निम्मी लाकडे मसनात गेली आहे, तरी पण तुला समजत नाही का कसं वागलं पाहिजे? चल, आत्ताच्या आत्ता तू हे घर खाली कर आणि इथून चालती हो. जेव्हा शालिनीताई यांची सून आणि मुलगा त्यांना अशा पद्धतीत आणि खूप वाईट प्रकारे बोलत होते, तेव्हा शालिनीताई यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी असा निर्णय घेतला की शेवटी सुनेला आणि मुलाला पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहिला नव्हता. चहा नाश्ता करून थकलेल्या शालिनीताई बेडवरती आडव्या झाल्या होत्या. समोर त्यांच्या नवऱ्याचा फोटो पाहून त्यांच्या डोळ्यासमोर गेलेले जुने दिवस जसेच्या तसे उभे राहिले. आज 4 वर्ष झाली तुम्हाला जाऊन आणि अजूनही वाटतं कालचाच तो क्षण होता. त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या. एकत्र बसून केलेल्या गप्पा, त्या हसण्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानात जसाच्या तसा घुमत होता. विचार करताच डोळ्यातील अश्रूंची धारा अनावर होऊ लागली. तेवढ्यात शालिनीताईंच्या डोळ्यासमोर तो क्षण आला. चांगले हसत बोलत बसले होते आणि अचानक दमले म्हणाले, दम घुटतोय माझा, लवकर मला दवाखान्यात घेऊन चला. गाडीतून घेऊन जात असताना माझा हात घट्ट धरून ठेवला होता, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच त्यांचा हात सैल झाला आणि त्यांचा श्वास थांबला. हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते मला कायमच सोडून गेलात. शालिनीताईंच्या हृदयातील वेदना अश्रूंच्या माध्यमातून बाहेर येऊ लागल्या होत्या. त्या त्यांच्या पतीच्या फोटोला निरंतर पाहत होत्या. त्याच वेळी शालिनीताई यांचा एकुलता एक मुलगा रमेश तिथे आला आणि म्हणाला, आई, आज खूप थकवा आला आहे ग. माझे ऑफिस खूप दूर आहे, येण्या जाण्यातच 1.5 तास जातो. मी विचार करतोय ऑफिस जवळच एखादं घर घ्यावं. तुला जे योग्य वाटतंय ते कर बाळा, मला काहीच हरकत नाही, शालिनीताई म्हणाल्या. रमेश म्हणाला, आई, मी एक घर पाहिले, पण काय बाळा, काय अडचण आहे का? शालिनीताईंनी विचारलं. आई, 8 लाख रुपये कमी पडतात. तेवढ्यात रमेशची बायको रश्मी म्हणाली, अहो मग काय झालं, आईची जी एफडी बँकेत पडली आहे ती आपण मोडून पैसे घेऊया, काहीच हरकत नाही. बाळा, ती एफडी अशाच गरजांसाठी होती, शालिनीताई म्हणाल्या. आईची ही ममता पाहून रमेशची बायको रश्मीच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुन्हा काही दिवसांनी रमेश मिठाईचा डबा आणि खुशखबर घेऊन आला. आई, हे घे, तोंड गोड कर, मी तो फ्लॅट घेतला, 1 महिन्यातच शिफ्ट होतोय. शालिनीताई आनंदाने म्हणाल्या, अरे छानच झालं बाळा, अभिनंदन तुझं. सगळं सामान घेऊनच जावं लागेल, मग शिफ्ट करण्यापूर्वी हे घर विकून टाकूया. रमेश म्हणाला, विकायचं कशाला आई, तू इथे राहणार आहे ना. हे ऐकून शालिनीताईंच्या मनाला धक्का बसला. मी इथे एकटी आई, इथे फ्लॅट खूप महाग आहे, म्हणून मी फक्त 2 बेडरूम घेतले. 1 बेडरूम आमच्यासाठी आणि दुसरी बेडरूम पाहुण्यांसाठी. तुझ्यासाठी त्या घरात जागा नाही आणि एवढ्या मोठ्या घरात तू एकटीच इथे आरामात राहशील. तिथे येऊन तू काय करणार? सगळी ओळखीची माणसं तर इथेच आहे आणि आम्ही दर आठवड्याला भेटायला येणारच आहोत की तुला. तू पण कधी कधी येत जा तिकडे. रमेशची म्हणजे शालिनीताईंच्या मुलाची विचारसरणी ऐकून रश्मी खूपच उत्साही झाली, पण शालिनीताईंच्या शब्दांची धारा तुटली होती. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना त्यांनी हृदयाच्या कोपऱ्यात दाबून ठेवलं आणि एक हलकसं स्मित हास्य करून सर्व काही ठीक असल्याचा आव आणू लागल्या. शालिनीताईंचा मुलगा रमेशच्या लग्नाला फक्त 1 वर्ष झालं होतं आणि जीवन आता स्थिर होत असं वाटू लागलं होतं. पण अचानक शालिनीताईंना जाणवलं की त्यांची सून रश्मीला
त्यांच्यापासून वेगळं राहायचं आहे. रश्मी याबद्दल कधी स्पष्ट काही बोलली नाही, पण तिच्या वागण्या बोलण्यातून आणि रमेशच्या बोलण्यातून शालिनीताईंना समजलं की ते दोघे वेगळं राहण्याचं ठरवत आहे. शालिनीताई नेहमी रश्मीला मुलीप्रमाणे प्रेम दिलं, मुलीप्रमाणे वागवलं. तिच्या चुकांवर कधी तिला सुनवलं नाही. तिच्या आवडीचे पदार्थ बनवून तिला खायला दिले. शालिनीताईंना स्वतःची मुलगी नव्हती, त्यामुळे त्यांनी रश्मीवरती आईच्या मायेचं सर्वस्व ओतून दिलं. तरी 1 महिन्याच्या आतच रमेश आणि रश्मीला सगळं सामान घेऊन त्यांच्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. शालिनीताईंना आर्थिकदृष्ट्या काहीच अडचण नव्हती. त्यांचे पती सरकारी नोकरीवर उच्च पदावरती होते, त्यामुळे त्यांना दर महिन्याला पेन्शनच्या रूपाने चांगली रक्कम मिळत होती आणि त्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर त्यांनी एक भाडेकरू ठेवलं होतं, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या सगळं सुरळीत चाललं होतं. पण मुलगा आणि सून गेल्यानंतर त्यांचा एकटेपणा त्यांच्या मनाला खायला लागला होता. कारण म्हातारपणातील एकटेपणा हा खूप जीवावर येतो. शालिनीताई खूप धीराची आणि शांत स्वभावाची बाई होती. ह्या सोसायटीत त्या गेल्या 12 वर्षापासून राहत होत्या आणि त्यांची बरीच ओळख झाली होती. पण मुलगा आणि सून सोडून गेल्याने त्या पूर्णपणे आतून तुटून गेल्या होत्या. महिन्याच्या 1 तारखेला त्यांची भाडेकरू सुनीता भाडं देण्यासाठी आली. शालिनीताईंना हाक मारली, काकी, ओ काकी, काय करताय? पण शालिनीताईंचं दार उघडच होतं. सुनीता आतमध्ये गेली आणि पाहिलं तर शालिनीताई बेडवर पूर्णपणे थकलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरच्या वाढत्या सुरकुत्यांमुळे त्यांच्या हृदयातील एकटेपण स्पष्ट दिसत होतं. केस पांढरे दिसू लागले होते. नेहमी नीटनेटक्या राहणाऱ्या शालिनीताई आज अशा बेहाल अवस्थेत पाहून सुनीताचं मन हेलावलं. ती म्हणाली, काकू, काय झालं तुम्हाला? यावर शालिनीताई म्हणाल्या, बेटा, एकटी पडली आहे, त्यामुळे बनणं सावरणं सोडच जेवण बनवायचं देखील मन होत नाही आणि काही खावंच देखील वाटत नाही. आता तर असं वाटतंय की रोगांनीही शरीराला विळखा घातला आहे. सुनीता अत्यंत चांगल्या आणि समजूतदार स्वभावाची बाई होती. 2 मुलांचं पालनपोषण करत असून देखील ती स्वतःसाठी वेळ काढत असे. शालिनीताईंना पाहून ती म्हणाली, काकी, असं नाही चालायचं. उद्या सकाळी 6 वाजता तयार राहा. मी रोज योगा क्लासला जाते. उद्या तुम्हालाही स्कूटरवर घेऊन जाईल आणि काहीही निमित्त चालणार नाही. शालिनीताई, मी योगा क्लाससाठी होकार दिला. योगा क्लास चालू केल्यानंतर शालिनीताईंमध्ये एकदम झोन आणि स्फूर्ती आली होती. सुनीता तर त्यांना ब्युटी पार्लरला घेऊन जाण्याचा विचारच करत होती. पण मुलगा, अजून सून आणि इतर नातेवाईक काय म्हणतील या विचाराने त्यांनी ब्युटी पार्लरला जाणं नाकारलं. काही काळानंतर शालिनीताईंच्या सुनेने रश्मीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रमेशने शालिनीताईंना काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आणलं होतं. रश्मीचे आईवडील परदेशात त्यांच्या मुलाकडे राहत असल्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बाळाची पूर्ण जबाबदारी शालिनीताई यांच्यावरती आली होती. त्यांनी त्यांच्या नातवासाठी काळजीने, मोठ्या प्रेमाने घेतली होती. जेव्हा त्यांचा नातू 1 महिन्याचा झाला तेव्हा रमेश त्यांना परत त्यांच्या घरी सोडून निघून गेला. आपल्या नातवाला सोडून जाताना त्यांचं मन जड झालं, कारण आता त्यांना वाटायचं त्यांच्या नातवाशी एक त्यांचं घट्ट नातं वाटू लागलं होतं. जेव्हा सण किंवा काही खास प्रसंग येत असेल तेव्हा रमेश त्यांना आणण्यासाठी येईल आणि त्या आनंदाने त्यांच्याकडे जात होत्या. पण त्यांच्या घरात गेल्यावर सगळं स्वयंपाकाचं काम त्यांच्या खांद्यावरती टाकून रमेश आणि रश्मी शॉपिंग खरेदी करण्यासाठी बाजारात निघून जात होते.
जाताना त्यांनी काहीतरी खास पक्वान्न बनवण्याची मागणीही करत होते. आपल्या मुलाला म्हणजे त्यांच्या नातवाला शालिनीताई यांच्याकडे सोडूनच जात होते. नातवाची काळजी घेत होते आणि सगळं घरकाम करत त्यांच्या प्रकृतीची वाट लागली. काम पूर्ण झाल्यावर रमेश यांना परत त्यांच्या घरी सोडून येईल. ह्या दिवाळीला रमेश त्यांना त्यांच्या घरी आणण्यासाठी गेला. रश्मीने त्यांच्याकडून विविध प्रकारचा फराळ बनवून घेतला. दिवसभर स्वयंपाकघरात उभे राहून दिवाळीचा फराळ तयार करताना शालिनीताई पूर्णपणे त्यांची शक्ती संपली होती. शेवटी त्यांना ताप आला होता आणि त्यांनी अंथरूण धरलं. तेव्हा रश्मीने रमेशला हळूच आवाजात म्हटलं, रमेश, आईंना त्यांच्या घरी सोडून ये. दिवाळीचा सगळा फराळ तर तयार झाला आहे. आता त्या घरी जाऊन आराम करतील. तापात तळमळ करणाऱ्या शालिनीताईंच्या कानावर अचानक शब्द आले, आई उठ, ही तापाची गोळी घे आणि चल लवकर, तुला तुझ्या घरी सोडतो. रमेशचे हे शब्द ऐकताच शालिनीताईंचं मन दगडासारखं जड झालं. त्या विचार करू लागल्या, माझाच एकुलता एक मुलगा ज्याला मी स्वतः जन्म दिला, तो दिवाळीच्या संध्याकाळी मला एकटीला घरी सोडणार आणि तेही अशा अवस्थेत असताना देखील आता त्यांना सगळे नातेसंबंध मोहमाया ही निरर्थक वाटू लागले. त्या विचार करू लागल्या, मी मुलगा सुनेच्या हातातून अजून किती वर्ष मूर्ख बनत राहणार आहे. जर त्यांना माझी गरज नाही तर मला बोलवतातच का? जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा सुनीता बाहेर आली आणि त्यांना पाहून थक्क झाली. हे काय काकी, तुम्ही अजून तर मुलाच्या घरी दिवाळी साजरी करायला गेल्या होत्या, मग इथे काय अशा आल्या? आणि तुमचा मुलगा असून कुठे आहे? शालिनीताईंनी फक्त एवढंच उत्तर दिलं, त्यांच्या घरी. असं म्हणत सुनीताने त्यांच्या नजरेतली उदासी ओळखली. सुनीताने पुढे त्यांना काही विचारलं नाही आणि त्यांना दिवाळीच्या तयारीत मदत करू लागली. तिच्या मदतीने शालिनीताईचं घर आणि बाल्कनी दोन्हीही उजळून निघल्या होत्या. नंतर ती म्हणाली, चला काकू, आपण एकत्रच लक्ष्मीपूजन करूया. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सुनीताने जेवण आणलं आणि आग्रहाने त्यांना पुरणपोळी खायला घातली. सुनीताचे हे असं प्रेम आणि जिव्हाळा पाहून शालिनीताईंचे डोळे अश्रूंनी भरून आले. हेच प्रेम आणि आपलेपण तर त्या त्यांच्या मुलगा आणि सुनेकडून अपेक्षित करत होत्या. मुलगा सुनेच्या घराच्या त्या कडवट आठवणी त्यांच्या मनात बराच काळ घर करून राहिल्या. काही दिवस निघून गेले, पण ना रमेशचा फोन करण्याची घेतली ना सुनेने विचारपूस केली. एका रविवारी शालिनीताई स्वतःहून आपल्या मुलाला फोन केला आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रमेश म्हणाला, आई, आज मी व्यस्त आहे, आम्ही उद्या येतो. दुसऱ्या दिवशी शालिनीताई पहाटे पहिल्या किरणासोबत उठल्या आणि उत्साहाने आपला मुलगा आणि सुनेकरिता जेवण स्वयंपाक करायला लागल्या. आपला मुलगा आणि सून आणि नातवाला भेटण्याचा आनंद त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता. 2 तासात त्यांनी सगळे पक्वान्न तयार केले, पण सकाळपासून संध्याकाळ झाली तरी मुलगा आणि सून आली नाहीत. शालिनीताई निराश होऊन विचार करू लागल्या. कालही मुलांनी येण्याचं टाळलं आणि आजही वचन देऊन आलेच नाही. त्यांच्या मनाची उदासीनता आता चरणी सीमेला पोहोचली होती. एका आशेने त्यांनी फोनकडे नजर टाकली. असं वाटलं की कदाचित मुलांनी फोन केला असेल आणि त्यांनी ऐकला नसेल, पण एकही फोन मुलांचा आलेला नव्हता. इतका देखील वेळ मुलांकडे नाही. त्यांची आईला फोन करून सांगावं हा विचार येताच त्यांचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने भरून आले आणि त्या स्वतःशीच म्हणाल्या, किती एकटी आहे मी. काय देवाने मला इतकं एकटे करून टाकलं आहे. एक तर पण खायला उठतं. आता मला असं म्हणताच त्यांनी हंबरडा फोडला. काही दिवसांपासून त्यांचा मूड खूपच उदास होता. सुनीताला त्यांचा उदासपणाचं कारण चांगलंच माहित होतं. एकदा मी योगा क्लासला जाताना सुनीता म्हणाली, काकी, सतत एकाच प्रकरणाचा जीवन जगायला कंटाळा येतो. तुम्हाला असं नाही वाटत का की तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करायला हवं?
काहीतरी असं करायला हवं जे तुम्हाला खरंच सुख देऊ शकेल. शालिनी ताई विचारात पडल्या आणि म्हणाल्या, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? सुनीता हसून म्हणाली, काकी तुम्ही आमच्यासोबत पार्टी करायला का येत नाही? दर महिन्यात 2 वेळा सोसायटीच्या सगळ्या बायकांची पार्टी असते. आम्ही तिथे भरपूर मजा करतो आणि खूप गप्पा गोष्टी मौज मजा सगळं काही करतो. आज संध्याकाळी देखील पार्टीचा प्लॅन केला आहे. शालिनी ताई हसून उत्तर दिलं, अगं नाही ग, आता मी असं काही केलं तर लोक काय म्हणतील मला? म्हातारपणी वेडे चाळे लागले आहे या बाईला. असं मला त्यांनी सुनीताला दिलेली ऑफर टाळली. पण जेव्हा त्या घरी परत आल्या तेव्हा त्या विचार करू लागल्या की सुनीता तर काही चुकीचं बोलत नव्हती. विचार करता करता त्या आरशासमोर बसल्या आणि स्वतःला पाहत म्हणाल्या, हे काय केलं ग मी स्वतःच? मी कधीच अशी नव्हते. अचानक त्यांच्या मनात एक विचार चमकला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकस स्मित रेखा उमटली. आपली पर्स उचलून त्या बाहेर गेल्या. जवळपास 2 तासानंतर आत्मविश्वासाने भरलेली एक स्मित रेखा घेऊन त्या परत आल्या आणि सुनीताला फोन करून पार्टी जॉईन करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. संध्याकाळी पार्टीला घेऊन जाण्यासाठी सुनीता ताईंकडे आली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. शालिनी ताईंनी केसांना कलर करून घेतला होता आणि नेहमी हलक्या रंगाच्या कॉटनच्या साडीत राहणाऱ्या शालिनी ताई आज एक सुंदर सिल्क गुलाबी रंगाची साडी नेसल्या होत्या. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की शालिनी ताई त्यांच्या डोळ्यांसमोर तिची चमक होती. सुनीताने शालिनी ताईंना पाहताच आनंदाने म्हटलं, अरे वा काकी, तुम्ही तर कमाल दिसताय. हेच तर हवं होतं. सुनीता सोबत शालिनी ताई पार्टी करण्यासाठी निघून गेली. आधी सोसायटीच्या महिला मंडळात त्यांची ओळखच होती, पण आता त्या खास वेळ काढून सगळ्यांशी मिळून मिसळून करू लागल्या. काही दिवसातच त्या पार्टीची शान बनल्या. त्यासोबतच आता त्या स्वतःची काळजी देखील घेऊ लागल्या आणि त्यांच्या जीवनात नव्या उमेदीची चाहूल लागली. त्यांनी खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेण्यासाठी सुरुवात केली होती. नववर्ष सादर करण्यासाठी वेळ जवळ येत होती. दुसरीकडे रमेश आणि रश्मी एकमेकांसोबत गप्पा करत होते. रश्मी आपल्या नवऱ्याला म्हणत होती, ऐकलं का, आपण न्यू इयर साठी घरात पार्टी ठेवली आहे. ऑफिसचे मित्र आणि बॉस यांना देखील निमंत्रण दिलं आहे. सुमारे 15 ते 20 लोक येणार आहे. पण मी सांगतोय, इतक्या लोकांसाठी मी स्वयंपाक करू शकणार नाही. रमेशने उत्तर दिलं, अगं रश्मी, तू काळजी का करतेस? मागच्या वेळेसारखं यावेळी देखील आपण आईला बोलावू आणि आईच्या हातचं जेवण तर अप्रतिम असतं. त्याची चव असते आरारा रारा रारा. आईच्या जेवणाला इतकी चव असते की मोठे मोठे शेफ सुद्धा तसे जेवण बनवू शकत नाही. यावेळी शालिनी ताई पार्टीसाठी तयार होत होत्या तेव्हा रमेशचा फोन आला, आई, यावर्षी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तू आमच्याकडे येशील का ग? एकत्र नववर्ष साजरं करूया. आपण 1 दिवस आधीच तुला आणण्याला मी येईल. मी रमेशने दिवाळीनंतर प्रथमच आईला फोन केला होता. शालिनी ताईंना आश्चर्य वाटलं. इतक्यात रश्मीचा गोड आवाज आला, आई नमस्कार, कशा आहात तुम्ही? ठीक आहे बेटा, तुम्ही तिघे कसे आहात? आम्ही सगळे ठीक आहोत आई. तर मग तुम्ही येताय ना भेटायला? यावेळी येऊ शकणार नाही. ह्या नववर्षाच्या सोसायटीत आमचा एक कार्यक्रम आहे. इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. मुलाच्या आणि सुनेच्या मधाळ बोलण्यात सत्यता शालिनी ताईंना लगेच समजली होती. त्यांच्या मुलांना त्यांची आठवण का येत होती हे देखील त्यांना समजलं होतं. नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्यांचं न्यू इयर पार्टीचा प्लॅन असेल आणि जेवण बनवण्यासाठी त्यांना आपल्याच आईची आवश्यकता वाटली असेल, कारण बाहेर खर्च करण्यासाठी त्यांना परवडत नसेल. शालिनी ताईंनी विचार केला, स्वतःच्या आईसोबत देखील अशी चतुराई आणि स्वार्थ कसली मुलं असतील देवा. माझी मुलं इतकी स्वार्थी कशी झाली? कोणालाही इतका विचार करावा वाटला नाही की मी कशी आहे, एकटी कशी राहते,
माझी तब्येत कशी आहे, काय खाते, त्यांना तर फक्त त्यांच्या कार्यक्रमाची काळजी आहे. मग त्यांनी एक ठाम निर्णय घेतला, बस आता खूप झालं, आता मी माझ्या मुलगा सुनेच्या हातातली बाहुली बनणार नाही. मागच्या वेळी त्यांच्या घरात काम करता करता माझी तब्येत खूप खराब झाली होती आणि जेव्हा मी आजारी पडले, मला ताप आला, तेव्हाच माझा मुलगा मला परत माझ्या घरी सोडून निघून गेला. त्याने साधा माझा विचार देखील केला नाही. काही आजारपणात कशी राहील, काय करेल. त्याने मला डॉक्टरकडे नेण्यासाठी थोडे कष्ट देखील घेतले नाही आणि खुशाल घरी आणून सोडलं आणि तो निघून गेला. आणि दोघांपैकी एकाने देखील परत मला फोन करून माझी विचारपूस देखील केली नाही. आता मी हे सगळं सहन करणार नाही असं ठरवून शालिनीताई सगळं विसरून आपली पार्टी सुरू केली. पुढच्या पार्टीमध्ये नववर्षाचा जल्लोष करण्याचं ठरवलं. पण समस्या अशी होती की नववर्षाच्या पार्टीसाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती आणि ह्या वेळेला शहरात कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जागा मिळतच नाही. सर्वत्र आधीच बुक झालेले होते. मग सुनीताने विचारलं, काकी तुमचा न्यू इयर साठी काय प्रोग्राम आहे का? पार्टी तुम्ही आमच्या सोबतच करणार आहे का? तुमच्या मुलाच्या घरी सुनीच्या घरी जाणार आहे. सुनीताची बातमी ऐकून शालिनीताई एका गहन विचारात पडला. नंतर अचानक कुठून त्यांनी घोषणा केली, तुम्हा सर्वांना चालत असेल तर न्यू इयरची पार्टी माझ्या घरावर ठेवू शकता. माझं घर पूर्णपणे रिकामं असतं. या निमित्ताने माझ्या घरात थोडीशी राहू होईल आणि विरंगुळा देखील होईल. शालिनीताईंच्या बोलण्यावर अधिक सर्वच आश्चर्यचकित झाले. तुमच्या घरावर? अरे यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? असं म्हणून शालिनीताई मोठ्याने हसल्या. सुनीताने म्हटलं, काकी तुम्हाला तर एक भन्नाट कल्पना सुचली आहे. म्हणजे तुम्ही यावेळी तुमच्या मुलाच्या घरी जाणार नाही तर? शालिनीताईंनी उत्तर दिलं, यावेळी काही वेगळं करण्याचा विचार आहे. नववर्षाची सुरुवात या वर्षी माझ्या घरातून करणार आहे. एक सुंदर सेलिब्रेशन सोबत आपण बाहेरून डिनर मागू. तुम्ही सर्व कुटुंबासह माझ्या घरी या. गेम, डिनर आणि म्युझिक यापेक्षा अधिक काय पाहिजे? आणि एकत्र बसून आपण मौज मजा मस्ती करू. त्यामुळे सर्वांना आनंद देखील होईल. शालिनीताईंच्या बोलण्यावर सुनीता त्यांच्या गळ्यात पडून म्हणाली, अरे वा काकी, तुम्ही तर सगळ्या समस्या मिटवल्या. तसेच पार्टीच्या दुसऱ्या समस्या अनुष्काने म्हणाले, काकी तुम्ही काही लोड अजिबात घेऊ नका. डिनर मागवण्याची जबाबदारी माझी असेल. शालिनीताईंनी उत्तर दिलं, नववर्षाचं काय, तुम्ही इतर कोणत्याही पार्ट्या माझ्या घरावर आयोजित करा. तुम्हाला आणि मला दोघांनाही मजाच येईल. आणि हे घर मोठं आहे, रिकामं आहे. इथं मी एकटीच राहते. मी सोडून इथे कोणीही राहत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम झाले तर निदान घराला थोडे दिवस तरी आनंद टिकेल. पार्टीच्या सर्व सदस्यांनी उत्साहात प्लॅन तयार करायला सुरुवात केली. दुसरीकडे रमेश आणि रश्मी यांच्या आईच्या या निर्णयामुळे ते खूप चिंतित झाले होते. स्वयंपाकासाठी कुक आणण्याचा विचार केला, पण नववर्षाच्या दिवशी कोणताही उपलब्ध नव्हता. या समस्येचा काहीही उपाय न सापडल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनीताई यांना त्यांच्या घरून आणायला गेले. घराच्या बाहेर पोचल्यावर त्यांना दाराला कुलूप लावलेलं दिसलं. काही वेळा वाट पाहिल्यावर शालिनीताई आणि सुनीता एकत्र घरात पोहोचल्या. रश्मी आपल्या सासूबाईंना ट्रॅक सूट मध्ये पाहून चकित झाली. रमेशने विचारलं, आई तू सकाळी सकाळी कुठे गेली होती? शालिनीताई म्हणाल्या, बेटा मी रोज सकाळी योगा क्लासला जाते. थोडक्यात फिट राहायला आणि मन देखील प्रसन्न ठेवायला मदत होते. असं म्हणत शालिनीताईंनी घराला कुलूप काढलं आणि त्यांना आत घेतलं. घरात प्रवेश करताच रमेश म्हणाला, आई आता कुठलीही निमित्त चालणार नाही. तू न्यू इयरच्या उत्साहासाठी आमच्या घरी राहणार आहेस. तुझी 2-3 दिवसांची कपडे पॅक करून घे. नाही बेटा, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की या न्यू इयर साठी माझे कार्यक्रम ठरलेले आहे. असे उत्तर देत शालिनीताईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी नाही येऊ शकत. पण आई तुला ह्या वयात काय कार्यक्रम असू शकतो? तू एकटीच आहे ना.
रमेशने असहकार व्यक्त केला नाही. बेटा, आता मी एकटी नाही, माझ्या कितीतरी मैत्रिणी आहे. मी न्यू इयर साठी पार्टी आयोजित केली आहे, त्यामुळे मी त्यातच व्यस्त राहील, असे उत्तर देताच रश्मीने आश्चर्यचकित चेहरा केला आणि रमेशचा रागाने भरलेला चेहरा पाहून शालिनीताई ठामपणे आपला निर्णय व्यक्त केला. आई, तू काय बोलत आहेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? ह्या वयात पार्टी? रमेश चिडून म्हणाला. बेटा, वयाच्या बाबतीत मी काही विचार केला नाही, कधी फुरसत मिळेल तेव्हा विचार करेल, असे सांगून शालिनीताईंनी आपल्या निर्णयाची कारणे स्पष्ट केली. माझे जीवन मी आता जगायला लागली आहे आणि मी ते घरातील कामवालीसारखं बाईला घालू शकत नाही. हे ऐकून रमेश आणि रश्मी दोघांचे चेहरे पांढरे पडले. नंतर रमेश सूर बदलून म्हणाला, आई, न्यू इयर सारख्या खास प्रसंगी तुला आमच्या लोकांबरोबर राहणे आवश्यक आहे. तुम्ही मला आधीच दूर केले आहे, आता त्याची मला पूर्णपणे सवय झाली आहे. आणि सुनीता माझी काळजी घेते, ती खूप काळजी घेते, असं सांगत शालिनीताईंनी आपली भूमिका स्पष्ट व्यक्त केली. तितक्या डेकोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी शालिनीताई यांच्या घराला सजावट करण्यासाठी आले. ते पाहून रमेश आणि रश्मी चकित झाले. आई, हे सर्व काय आहे? रमेशने आश्चर्यचकित होऊन विचारले. बेटा, मी सांगितलं की न्यू इयर साठी पार्टी आहे, त्यामुळे ती पार्टी मी माझ्या घरात आयोजित केली आहे. आई, तू असं करू शकतेस? तू आमच्या घराला पार्टी हॉल बनवले, रमेश चिडून बोलला. तुम्ही विचारलं कधी? तुम्ही हे घर आणि मला खूप आधीच सोडलं आहे. हे घर पूर्णपणे माझं आहे. माझ्या जीवनात आणि या घरात आता फक्त तेच होईल जे मी ठरवलं आहे, असं म्हणत शालिनीताईंनी पार्टीच्या सजावटीसह इतर तयारीत त्या व्यस्त होण्यास सुरुवात केली. रश्मी आणि रमेश एकमेकांकडे आश्चर्याच्या नजरेने पाहत होते, तर शालिनीताई त्यांच्या कामामध्ये व्यस्त झाल्या होत्या. थोड्या वेळाने रमेश आणि रश्मी रागारागाने त्यांच्या घरी निघून गेले. परंतु आता रश्मीला खूप राग आला होता. सासूबाई जेवण बनवण्यासाठी आली नाही, त्यामुळे त्यांना पार्टी त्यांच्या घरी असलेली ती कॅन्सल करावी लागली. त्यामुळे रमेश सोबतच भांडण करत होती आणि आता तिने मनाशी पूर्ण पक्के ठरवले होते की शालिनीताईंना म्हणजे त्यांच्या सासूबाईंना आता सुट्टी द्यायची नाही. तेव्हा तिने एक दिवस रश्मी रमेशला घेऊन आली आणि सांगितलं शालिनीताईंना, हे म्हातारे, हे घर आत्ताच्या आत्ता खाली कर. आम्हाला हे घर भाड्याने द्यायचे आहे आणि तू इथून निघ. तेव्हा शालिनीताई म्हणाला, कोण बोलत आहे तू? मी नाही ओळखलं तुला. तेव्हा रश्मी म्हणाली, मी या घराची मालकीन. तोपर्यंत शालिनीताई या सोप्यावरती बसून चहा पित होत्या. त्यांनी चहाचा कप बाजूला सरकवला आणि उठल्या आणि रश्मीच्या आणि त्यांच्या मुलाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा रश्मीने सांगितलं, आत्ताच्या आत्ता 1 तासामध्ये हे घर खाली करायचं आणि इथून निघायचं. रमेश तर काहीच बोलत नव्हता, कारण त्याची हिंमतच नव्हती आईसमोर काही बोलण्याची. परंतु रश्मी ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली होती, त्यामुळे ती शालिनीताई यांना खूप काही ऐकवलं होतं. जेव्हा रश्मीने तोंडातून एक शब्द काढला, तो शब्द पूर्ण होण्याच्या आधीच शालिनीताई यांनी एक जोरदार रश्मीच्या मुस्कटात मारली आणि हाताची पाचच्या पाचही बोटं रश्मीच्या गोऱ्या गोऱ्या गालावरती लाल लाल उमटली. जेव्हा शालिनीताईंनी रश्मीच्या मुस्कटात मारली, तेव्हा 5 मिनिटांसाठी रश्मीला चक्कर आली आणि ती खाली पडली. परंतु चक्कर आलेल्या रश्मीच्या अंगावरती शालिनीताई यांनी पाणी शिंपडलं आणि ती शुद्धीवरती आली. रमेश बोलत होता, आई, तू हे काय केलं? तू का मारतेस तिला? काय चुकीचं बोलत आहे ती? म्हातारपणात तुला हे काय चाळे सुचले आहे? लोकांना घरात काय बोलवतेस, काय काय करते? तेव्हा रमेश काही बोलणार तितक्यात शालिनीताईंनी त्यांच्या देखील एक मुस्कटात मारली आणि सांगितलं, चुकीचं नाही, एक नाही, तुझ्या 2 मुस्कटात मारायला पाहिजे, कारण चूक तुझीच आहे. अरे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू म्हणत तसंच तुझ्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन देत गेले, म्हणूनच हा दिवस माझ्यावरती आला आहे. परंतु नाही, जोपर्यंत मी तुमच्या तालावरती नाचत होते
तोपर्यंत मला जीवन जगणं कठीण झालं होतं. परंतु आता मी माझा आनंद स्वतः निर्माण करत आहे आणि राहिलेलं माझं म्हातारपण मी आनंदाने जगत आहे. मला तुमच्या 1 रुपयाची देखील गरज नाही, ना तुमच्या आधाराची गरज होती. मला फक्त तुमच्या आपुलकीची गरज होती. परंतु तुम्ही ती देखील ह्या म्हातारपणात देऊ शकले नाही आणि मला एकटीला सोडून निघून गेले. म्हातारपणातील एकटेपणा हा काय असतो हा स्वतः अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तोच एकटेपणा मी अनुभवला आहे. परंतु माझ्या मैत्रिणींनी, माझ्या मुलीच्या वयाच्या पोरींनी मला आधार दिला आणि पुन्हा एकदा जीवन जगायला शिकवलं. आणि कोणत्या घराबद्दल तुम्ही बोलणी करत आहेत? माझा नवरा हा कलेक्टर होता आणि कलेक्टर होता तेव्हाच माझ्या नवऱ्याने हे घर विकत घेऊन ठेवलं होतं आणि हे घर माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नावावरती होतं. परंतु आता ते गेल्यानंतर ह्या घरावरती सर्वस्व अधिकार फक्त आणि फक्त माझा आणि माझाच आहे. त्यामुळे कोणत्या घरातून बाहेर निघण्याबद्दल तुम्ही दोघं मला बोलत आहात? शालिनी ताई बोलत होत्या आणि रश्मी आणि रमेश त्यांचा मुलगा हा खाली मान घालून फक्त त्यांचे बोलणे ऐकत होता. पुढे शालिनी ताई म्हणाल्या, अरे तुम्हाला खोटं पासून कामाच्या नावाखाली व आईला लाजवला, त्रास होतोय म्हणून 8 लाख रुपये नवीन रूम घेण्यासाठी ते देखील घेतले. परंतु ठीक आहे, ते 8 लाख रुपये मी तुला भीक म्हणून दिले असं समज. परंतु हे घर तुझं नाही. मी हे घर माझी मानलेली सून म्हणजे सुनीता हिच्या नावावरती करणार आहे आणि हा सर्वस्वी निर्णय हा माझा आहे. यामध्ये तू काहीही बोलू शकत नाही आणि काही करू देखील शकत नाही. शालिनी ताईंनी उरलेली सर्व संपत्ती त्यांच्या भाडेकरू असलेली मुलगी म्हणजे सुनीता हिच्या नावावरती केली आणि मुलगा आणि तिचा सुनेचा काही देखील संबंध नाही असं सर्वांना सांगून सर्वस्वी नातं तोडलं आणि पुढील जीवन वृद्धाश्रमामध्ये घालवण्याचा निर्णय घेतला. शालिनी ताईंनी घेतला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, शालिनी ताईंनी घेतलेला निर्णय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्यांनी ही संपत्ती त्यांच्या भाडेकरू असलेल्या मुलीला देण्यापेक्षा त्यांच्या मुलांना द्यायला पाहिजे होती का? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.